तर पहा मंडळी, माझ्या घराच्या गच्चीवर असे मस्तपैकी फुलं आलेले आहेत गुलाबाला. असे वेगवेगळ्या प्रकारचे गुलाबाचे झाडं लावले विकायचे, काय घरी काढायचे कलम तयार करून काय. तर मस्त आता थंडी पण बरी सुरू झालेली. तर पहा बरीच अशी फुलं आली. तर चला म्हणलं मी गच्चीवर झाडांना पाणी घालायला आले ते कुंड्याला. तर मला फुलं पण दिसली भरपूर. तर चला म्हणलं लगेच जाता फुलं पण न्यावी तोडून देवपूजेसाठी. तर मी काय खालून टोपली ताट आणलं नव्हतं गच्चीवर. तर माझ्याकडं रुमाला होता डोक्याला पांघरायला घेतलेला. तर म्हणलं चला मग लगेच मी काय केलं, सगळी फुलं तोडली. तर पिवळा गुलाब, सेंद्री गुलाब, बटन गुलाब असे 5-6 नमुन्याचे फुलं आहेत. आणि 4-4 दिवसाला 10-12 फुलं येतात पहा असे. तर मस्त सगळ्या पाहिजे. सेंद्री गुलाब पण असे विकतचे गुलाब आहे ते. तर भरपूर याला पण फुलं येतात. सगळी फुलं तोडली रुमालातच गच्चून खाली जाता. आणि खाली नेली मग ताटात फुलं वगैरे काढली सगळी मस्त. मग आंघोळ वगैरे झाली. आणि किती फुलं निघले, 10-15 फुलं निघलेले आहेत सगळे. तर चला मग काम आवरलं, आंघोळ वगैरे झाली. म्हणलं चला आता आपण देवपूजा करावी म्हणलं. तर भरपूर सारी फुलं झाली, कुठून आणायचं पण काम नाही पडलं. आणि मस्त देवाला सगळी स्वामी महाराजांना, पांडुरंगाला ते घरचीच गच्चीवरची फुलं वाहिली. तर चला तर मग मस्त देवपूजा वगैरे झालेली. तर चला तर आपण आज मी गोड आयटम असा बनवणार आहे. चला तर मग तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कृष्ण हरी मंडळी, आमची सह्याद्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. तर चला तर आता दुपारची वेळ झालेली आणि आता हिवाळा पण सुरू झालेले. तर चला तर मस्त म्हणलं आज आपण एक असा नवीन असा आयटम बनवणार आहे. तर त्यासाठी मी काय केलेले 2 ते 2.5 किलो गहू असे भरडून आणलेले आहेत. म्हणजे पिठं नाही केलं ना जास्त, हे पण नाही, तर भरडून आणलेत. तर ह्या पाह्याचं असं मी चाळून घेतले ह्या चाळणीनं. अगोदर या मोठ्या चाळणी चाळलं, नंतर छोट्या चाळणीनं या चाळणीनं चाळलं. ह्या पाय सगळ्यात मोठं हे निघले ते दळणात टाकून द्यायचं. आणि नंतर या चाळणीनं चाळल्या तर ह्या असा भरडा काढलेला आहे. या पासाने थोडंसं पीठ पण मी राहू दिलेले. आणि या चाळणीनं चाळून खालचं जे पीठ आहे ना त्या थोडंसं चरचर पीठ आहे. तर हे आपल्याला डाळबाटीसाठी पण कामी येतं. असं चरचर पीठ लागतं डाळबाटीला. आणि आता हिवाळ्याचे लाडू करायला पण गव्हाचं पीठ हे असं चरचर पीठ कामी येतं. उडदाची डाळ पण असं पीठ चरचर हे केलेलं हे पण गव्हाच्या लाडूसाठी उपयोगी पडतं. म्हणून हे पण पीठ मी भरपूर काढून आणले आणि असा भरडा पण केलेला आहे. तर आपण काय करणार आहेत, हे मी असं खेड्याने नाही का, असे खेड्याचे लोक येतात बघा गुळ आणि पाक घेऊन विकायला. तर दारावर त्या लोकांकडून असा गावरान गुळ घेतलेला आहे मी, असं 2 किलो. तर समजा ही 1 किलोची ढेप आहे, मी अशी फोडून ठेवलेली आहे डब्यात. तर मी याचा आज मस्तपैकी शिरा करणार आहे. कोणी लापशी म्हणतं गव्हाच्या भरड्याचा. तर याचं प्रमाण कसं आहे आपण ज्या मापानं घेताल ना तर त्या मापानं समजा हे गुळ ह्याला गोड लागतं. वाटीचं जर आपल्याला करायचं असलं ना शिरा तर याला 1.5 वाटी गूळ लागतो. म्हणजे 1.5 गूळ टाकतं, कोणी दुप्पट टाकतं, पण दुप्पटचं खूप गोड होतं. तर आम्ही 1.5 टाकतो. तर हा गुळ आहे. तर आता हे समजा 1 वाटी जर हे घेतलं ना तर 1.5 वाटी असा कुटून किंवा खिसून गुळ घ्यायचा 1.5 पटीनं. याचा मस्त असा चवदार, जास्त गोड नाही, अति सपक नाही, असा मस्तपैकी याचा शिरा होते. आणि लापशी म्हणा शिरा म्हणा तर मस्तपैकी आज मी इकडं लाकडाच्या शेगडीवर बनवणार आहे या कढईमध्ये. तर या गरम पाणी पण करण्यासाठी ठेवलेलं आहे. तर आता ह्याचं प्रमाण तुम्हाला सांगू शकत नाही मी, कारण आम्ही कधी पण करतो पण अंदाजानं करतो, असं मोजून मापून करत नाही. पण आज पाहूच चला आज किती पाणी लागतंय, किती गुळ लागते, आपण आज सगळं मस्त आज पाहणार आहोत. तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. चला तर आज आपण आता काय करायचं, हे काय करणार आहे मी 2 वाटीचा करणार आहे मी आज ह्याला शिरा मस्त गुळाचा. तर पाही त्यासाठी मी अशी 2 वाटी घेणार आहे. तर पाही 2 वाटीला हे 2 वाटी भरडा घेतलेला आहे गव्हाचा. आता हा गुळ आहे ना तर मी आता हा 3 वाटी गुळ घेणार आहे याच्यासाठी. त्याला नाही का नुसता भरडा पण नाही जमत, याच्यामध्ये थोडंसं पिठाचा अंश पाहिजे. असं नुसता जर केला तर एक जीव होत नाही, चिकटपणा येत नाही आणि चांगलं शिजल्या पण जात नाही. त्यामुळे काय करायचं, याच्यामध्ये थोडंसं पिठाचा अंश पाहिजे. तुम्ही काय केलं थोडंसं पीठ पण राहू दिलेले, म्हणजे कसं चांगलं आळून असा शिरा मस्तपैकी होते. पहा 2 वाटी भरड्यासाठी मी इकडं 2 वाटी गूळ घेणार आहे. तर ही 1 वाटी मी काय केलं असा थोडासा कुटून घेतलेला आहे, कारण आपल्याला ह्याचं काय करायचं गुळाचं पाणी करायचे, त्यामुळे जास्त बारीक पण करायची गरज नाही. तर हे पाही 1 वाटी झाली, हे 2 वाट्या झालेले.
हे पाहिजे 3 वाटी गूळ घेतलेला आपण. तर कसं याला 1.5 पट असते ना, तर आता समजा 1 वाटीला 1.5 वाटी गूळ आणि आता 2 वाट्याला 3 वाट्या गूळ. तर आपण हा 3 वाट्या गूळ घेतलेला आहे. तर मी काय जास्त पण कुटलेलं ना, थोडंसं कुटलेलं आहे, कारण आपल्या याचं गुळाचं पाणी करायचे. तर पाण्यामध्ये हे काय होते, विघरून जाते. चला तर आता याची बाकीची तयारी करू. पहा मंडळी, आता मस्त शेगडी पेटलेले, कढई पण छानपैकी गरम झालेले. तर अगोदर आपल्याला काय करायचंय, गुळाचं थोडंसं पाणी करून घ्यायचंय, गुळ वितळून घ्यायचा आहे. आता याच्यात एक ग्लास पाणी घातलेले. आपण काय केलेले, याच्यात भरपूर 1 ग्लास आणि आणखी थोडं पाणी टाकलेले, कारण गुळाचं पाणी आपल्याला कमी जर झालं तर काय नाही, आपल्याला दुसरं गरम पाणी टाकायचे ना, आपल्याला भरडा शिजण्यासाठी तर त्यात कमी जास्त करता येते. तर आता हे गुळ का नाही छानपैकी असा मस्त इतळू द्यायचा याच्यामध्ये. आणि हे नाही का मंडळी, गावरान गुळ असल्यामुळं काळपट दिसत असेल, कारण हा प्युअर गावरान गुळ आहे. आता चांगला गुळ नितळू द्यायचा. तो पिवळसर जो गुळ असतो ना, तर तो केमिकलचा असतो, केमिकलयुक्त गुळ असतो. आणि तो कसा खारट पण लागतो, कसा चवीला पण चांगला लागत नाही. हा म्हणजे कसं आहे, गोराळातला गावरान गुळ आहे. आम्ही असा खेड्यातला दारावर आलता तर ते विकत घेतलेला असा, त्यामुळे थोडासा काळपटच असते गावरान गुळ. आता पूर्ण विघरून घ्यायचं हे. तर आता गुळाचं पाणी मस्त व्हायले. ह्या आता थोडं राहिलेलं वितळायचं. तर हे वितळेपर्यंत आपण शिऱ्याची तयारी करायची आहे. काजू, बदाम आणि विलायची बारीक कट करून बाकीची तयारी करून घ्यायची तोपर्यंत. पहा इकडं गुळाचं पाणी पण तयार झालेले आणि इकडं बदाम घेतलेले तर 10-12, पुन्हा काजू 10-12, पुन्हा 5-6 विलायची आणि थोडी सुंठ घेतली, पावडर तयार करायची. आणि हे पण कुटून घ्यायचं. आणि काजू आणि हे बदाम तर मी काय करणार, हे तळून घेणार आहे. तर तुम्ही चारोळे टाकू शकता, पुन्हा टरबूज बी अजून आणखीन सामान असलं तर टाकू शकता. पण आपले जे आहेत माझ्याकडे मी एक टाकून करणार आहे मस्तपैकी शिरा. तर हे तळून घेणार आहे. तर चला तर आता गुळाचं पाणी तयार झालं तर बाजूला काढून इथं काय करायचं, आपल्याला हा भरडा भाजून घ्यायचा आहे, चांगला मस्त तुपामध्ये भाजून घ्यायचा आहे. तर चला तर मग आता तयारी झालेली. आणि इकडं गुळाचं पाणी पण घेतलेले आणि खाली उतरून. आणि मी काय करणार आहे, पितळेच्या टोपल्यामध्ये मस्त शिरा करणार आहे, भरडा भाजणार आहे. कारण या कढईत मावला नसता दाट झाली, त्याच्यामुळे मी थोडंसं मोठं पितळेचं टोपलं घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये भाजणार आहे. तर पाहता हे 2 वाट्या भरडा मी मस्तपैकी अगोदर कोरडा हलवणार आहे, छानपैकी लालसर कलर होईपर्यंत. आणि नंतर तूप घालणार आहे, गावरान तूप. आणि इकडं गावरान तुपात मी तोपर्यंत इथं टरबूज बी, काजू, बदाम हे तळून घेतलेले. आणि इकडं विलायची सुंठ पावडर पण करून घेतलेली. तर आता मस्तपैकी चांगलं हलवलं बराच वेळ. तर आता याच्यात तूप घालायचं. आता जसं बसेल तसं तूप घालत राहणार आहे. मस्त भरड्याचा कलर बदललेला आहे, लालसर कलर आलेला आहे. तर चला लागलं तर आणखीन घालता येते. पहा थोडंसं कमी पडलेलं तर आणखीन घालायचं, कारण हे भरड्याच्या शिऱ्याला तूप भरपूर लागतं. भरड्याचा कलर बदललेला आहे. आणि आमच्या गावात नाही का असं सप्ताह समाप्ती असली, असा गाव समाजाचा मोठा भागवत कथा लावतात सप्त्यामध्ये. कधी वरण भात चपाती, कधी कढी भात शिरा. आता समजा आता कार्तिक मास नेमकाच झाला ना, तर आमच्या गावामध्ये खूप 8-10 ठिकाणी काकडा असते सुरू, पुरुषांचा काय मंदिराने महिलांचा. तर नाही का कोणी काय करते. आता आम्ही काकडा समाप्तीला तर वरण भात चपाती केली होती, तुम्हाला माझा व्हिडिओ तर आलेला, व्हिडिओ तुमच्याशी शेअर केलेला आहे. आणि काय ठिकाणी काय करतात, असा कढी भात शिरा करतात असे गहू भरडून. तर आता एवढा समाजाचा करायचा म्हणलं काय तेलात पण करतात हे शिरा. पण आता आपल्याला घरी थोडाफार करताना आपल्या तुपात जमते, पण जास्त लोकांसाठी म्हणल्यावर तेलामध्येच करतात शिरा. तेलातला पण खूप छान लागते असा. तर पहा मस्तपैकी असा लालसर कलर आलेला आहे. पहा छानपैकी असा मस्त भाजायचा. तर मग असा वास येईपर्यंत, वास दरवळेपर्यंत असा मस्त भाजून घ्यायचा. हे
तर पहा मंडळी, आता मस्तपैकी असा भरडा भाजलेला आहे. कारण हे चांगला वास दरवळेपर्यंत हे चांगला भाजू लागतं आणि तूप पण थोडंसं जास्त लागते. तर पहा मस्त भाजणं झालेलं आहे. आणि आम्ही काय केलेलं आहे, एकीकडं असं मस्त मोठं पातेल्यावर गरम पाणी केलेलं आहे. आता किती लागते पाहू. तर पहा 1 वाटी टाकलेलं आहे. ज्या वाटीनं आपण भरडा मोजला त्या 2 वाटे, 3 वाट्या, 4 वाटे, 5 वाटे आणि 6 वाट्या आणि 7 वाटी आणि 7 वाट्या ठीक होत होत्या, 7 साडेसात. पण अर्धी वाटी माझ्याकडून थोडी जास्त झाली. पण काय हरकत नाही, थोडंसं जास्त शिजवावं लागलं. पण मस्त शिजला भरडा. कारण कणी असतात ना, चांगल्या शिजवाव्या लागतात. आणि त्यानंतर शिजत आल्याच्या नंतर मग आम्ही काय केलेलं आहे, याच्यामध्ये गुळाचं पाणी टाकलेलं आहे. तर पहा एक मस्त असं शिजायला जास्त वेळ लागतो. थोडं शिजत आली की मग आम्ही सुंठ पावडर आणि विलायची पावडर टाकलेले. आणि विलायची तर सालं सेट आम्ही टाकले. त्यानंतर आपण काजू, बदाम, चारोळे हे जे तळून घेतलं होतं ना तुपासहित, तर ते पण टाकलं त्याच्यामध्ये. आणि आता घट्ट होत आलेलं आहे. आणि हे गरम गरम आहे ना, तर असं झाले. आणि खाली उतरल्यानंतर तर आणखीन घट्टपणा येतो. कारण या शेवटी कणी आहेत ना भरडा, तर ह्याला जास्त वेळ चांगलं शिजू द्यावं लागतं आहे. तर पहा मस्तपैकी झालेले. आणि फक्त तूप ह्याला भरपूर लागतं ना, तर कसं चिकट होतो भरड्याचा शिरा. त्या अशा पद्धतीचा झालेला आहे मस्तपैकी. तर आता काय करायचं, 1-5 मिनिट वाफ देणार आहे थोडीशी याला. आणि नंतर उतरून घेणार आहे खाली. आणि जसं थंड होईल ना, तसं हे थोडंसं ह्याला घट्टपणा येतो. तर पाहता हे 2च मिनिट आता वाफ देऊन काढायची आणि मग हे खाली उतरून घ्यायचं. ह्या अशा पद्धतीचं झालेलं आहे. तर पाहता झालं खाली उतरलं, किती घट्टपणा आलेला आहे याला. चला तर मंडळी, झाला आपला गव्हाच्या भरड्याचा शिरा तयार. तर पहा मस्त असा स्वाद यायला, मस्त छान असा झालेला आहे. आणि पाहता याचं प्रमाण आपण पाहिलेलं आहे. आता आम्ही कधी पण करतो, पण तुमच्याशी शेअर पण नव्हता केला. आणि आम्ही असं मोजून मापून पण नव्हतं केलं, अंदाजानंच मला करायची सवय. पण चला मला आज किती लागते का आपण असं प्रमाण बघू. तर मी पहा या वाटीनं चांगला 2 वाटी गव्हाचा भरडा घेतला होता. तुम्ही ग्लास न असो, कटोऱ्या असो, कुठल्याही ज्या मापानं घेतात ना, ते माप बघायचं. तर मी या वाटीनं 2 वाटी भरडा घेतला होता. तर ह्याला लापशी म्हणतात, शिरा म्हणतात. तर गव्हाच्या भरड्याचा शिरा करायचा असला ना, तर 1.5 पटीनं गूळ टाकावा लागतो किंवा साखर. तर साखरचा मी कधी केलेलं आहे, मला साखरेचं प्रमाण नाही तेवढं माहिती, पण मी कधी पण गव्हाचाच करते. तर मी 2 वाटी भरपूर भरडा घेतला होता. आणि 3 वाटी गूळ घेतला होता, भरपूर गावरान गूळ. तर 3 वाटी म्हणजेच एक वजनी प्रमाण म्हणलं ते चांगला 1.25 किलो गूळ होता. तर 1.5 पटी म्हणतं 3 वाटी गूळ घेतला. आणि याला काय केलेलं आहे, एक 2.5 ते 3 वाट्या गुळाचं पाणी तयार केलं. तर गूळ विघरून, कारण मी जास्त तेवढा कुठलाला नव्हता, थोडंसा पाण्यात विरघळतो म्हणून. तर 3 वाट्या गुळाचं पाणी आणि गरम केलेल्या 8 वाट्या, म्हणजे आपल्याला 2 वाटी भरड्याला एक 8 वाट्या गरम पाणी साधं आणि 3 वाट्या गुळाचं पाणी. आपल्याला काय झालेलं आहे, आता 3 वाट्यानं गुळाचं पाणी झालं आणि एक याच वाटीनं अर्धा वाटी 8 वाट्या साधं पाणी झालं गरम केलेलं. तर 1 वाटी समजा माझ्याकडून थोडंसं जास्त झालं, जास्त पण नाही झालं, पण थोडंसं जास्त शिजवावं लागलं. तर याला नाही का, आता या 2 वाट्याचं प्रमाण आहे. 1 वाटीला 1 वाटीला समजा 1 किंवा 1.5 वाटी गुळाचं पाणी करायचं. 1 वाटी असली तर ठीक होते किंवा 1.5 वाटी. आणि आता आपण 8 वाट्या टाकल्यात ना, तर याला 3च वाट्या बसवतात, 3 किंवा 3.5 वाट्या. तर 1 वाटीला 3 ते 3.5 वाट्या साधं गरम पाणी आणि 1 वाटी गुळाचं पाणी, एवढं प्रमाण भरपूर आहे. आणि तुपाचं झालं तर तूप का मोजून टाकलेलं नाही, काय नाही, असं पळीन टाकलेलं आहे, जसं लागेल तसं. पण तूप थोडंसं जास्तच लागतं गव्हाच्या भरड्याच्या शिऱ्याला. तर तूप असं अंदाजानंच टाकलेलं आहे पळीनं. आणि काजू, बदाम, विलायची, सुंठ पावडर अशी टेस्ट येते मस्त. खमंग विलायचीनं पण चव येते छान भारी. तर असा मस्त असा गुळ एकदम चवीला असा भारी झालेला आहे मस्त. तर मी काय केलेलं आहे, पितळ्याच्या टोपल्यात तयार केलेला होता. तर पितळ्याच्या टोपल्यात जर जास्त वेळ ठेवलं ना, शिरा काही भाजी होतं कळकट होतं. कारण आतून कलई केलेलं असल्यावर काय होत नाही, पण कलई नसलेलं भांडं आतून कळकट होतं जास्त वेळ ठेवलेलं. आणि लोखंडाच्या कढईत पण खूप छान होतो शिरा, पण लोखंडाच्या कढईत पण जास्त वेळ ठेवता येत नाही, कारण ते असं काळपट भाजी होते आणि कडवट भाजी होते. आणि ते पण असं जास्त वेळ ठेवलं पण लोखंडाच्या भांड्यात पोटाला हानिकारक आहे. आणि लोखंडाच्या कढईतली भाजी अन्न शिजलं खूप चांगलं, पण जास्त वेळ 4-2 घंटे असं ठेवता येत नाही.
ते पण लगेच बाजूला काढावं लागतं. आणि टोपल्यातला पण शिरा मी आता गरम असताना असा बाजूला काढलेला आहे. तर मंडळी आता प्रमाण तर तुमच्या लक्षात आलेलंच असन. 1 वाटीला 3.5 वाट्या साधं गरम पाणी आणि 1 वाटी गुळाचं पाणी आणि समजा तूप हे आपल्या अंदाजानं टाकायचं. चला म्हणलं आज गव्हाचा भरडा मी काय केलं 2-2.5 किलो गहू भरडून आणले होते. तर मला आता हिवाळ्यातले लाडू पण करायचेत आणि लाडूला थोडंसं गव्हाचं पीठ पण भाजून टाकायचे. पण आपलं चपातीचं पीठ पण चालतंय, पण मी थोडंसं असं चरचर पीठ पाहिजे थोडंसं भरडा लाडूला. तर म्हणलं चला म्हणलं मग आपलं शिरा पण करायचा म्हणून थोडंसं भरडून आणले होते. तर त्यातला काही शिरा केला. आता कधी करतो म्हणून चला आज तुमच्याशी शेअर करा. तर कसा वाटला आमचा आजचा गव्हाच्या भरड्याचा शिरा, साध्या आणि सोप्या गावरान पद्धतीनं, खेड्यातल्या पद्धतीनं. तर आवडल्यास आम्हाला कमेंट करून सांगा आणि तुम्ही पण थोडाफार अशा पद्धतीनं करून पहा. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर तुम्ही जर माझ्या चॅनलला लवकर सबस्क्राईब केलं तर असेच तुम्हाला नवनवीन व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी.